नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी गेल्या वर्षी ॲडमिशन घेतलेले आहेत पॉलिटेक्निकला, म्हणजेच के स्कीममध्ये त्यांचं ॲडमिशन झालेलं आहे आणि यंदा जे विद्यार्थी फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेणार आहेत ते सुद्धा के स्कीममध्येच त्यांचं ॲडमिशन होईल। तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला या व्हिडिओमध्ये के स्कीमचे वैशिष्ट्ये काय काय आहेत हे डिटेलमध्ये आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। तुम्ही पॉलिटेक्निक करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे। तुम्ही लास्ट पर्यंत बघा, म्हणजे के स्कीममध्ये याच्या अगोदर जे आय स्कीम होती आणि आय स्कीम आणि आय स्कीममध्ये आणि त्याच्यानंतर ही आता के स्कीम आलेली आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झालेला आहे हे पूर्ण आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत। जो तुमचा अभ्यासक्रम आहे के स्कीमचा हा अभ्यासक्रम आहे, तर हा अभ्यासक्रम तुम्हाला कधीपासून लागू झालेला आहे तर हे 2023-24 पासून हा के स्कीमचा सिलेबस लागू झालेला आहे, म्हणजेच गेल्या वर्षीपासून तुम्हाला हा सिलेबस आहे। आता मेन म्हणजे हा सिलेबस जो आहे जे केंद्र शासनाचं राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदीच्या अनुषंगाने सुधारित पदविका अभ्यासक्रम, म्हणजे केंद्र शासनाने 2020 ला एक पॉलिसी केली होती, ठीक आहे। त्या पॉलिसी अंतर्गत, त्यालाच आपण NEP नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणतो, त्याच्या अंतर्गत त्याच्यानुसार हा तुमचा के स्कीमचा सिलेबस डिझाईन केलेला आहे। आणि आता हे जे नवीन अभ्यासक्रम आहे, नवीन अभ्यासक्रमाची जी वैशिष्ट्ये आहेत हे पुढील प्रमाणे आहेत। तर एक एक आपण डिटेलमध्ये बघूया आणि ह्याच्यामध्ये अतिशय जे महत्त्वाचे आहेत तुमच्यासाठी ते पण आपण बघणार आहोत। तर फर्स्ट आहे, सदर अभ्यासक्रम महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळाने के स्कीम या नावाने संबोधले जाते। म्हणजेच आपलं जे पॉलिटेक्निकचं बोर्ड आहे MSBT महाराष्ट्र स्टेट टेक्निकल एज्युकेशन बोर्ड, तर आपण त्याला कोणता सिलेबस म्हणतो, के स्कीमचा सिलेबस म्हणतो। त्यानंतर सेकंड बघा, अभ्यासक्रम हा परिणाम आधारित म्हणजेच काय आउटकम बेस्ड हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे। म्हणजे आणि त्याच्यामध्ये आय स्कीम मध्ये हे क्रेडिट सिस्टीम नव्हती, पण के स्कीम मध्ये हे क्रेडिट सिस्टीम आधारित तुम्हाला हा सिलेबस दिलेला आहे। म्हणजे तुमच्या सिलेबस मध्ये जर तुम्ही बघितलात तर तुमच्या सब्जेक्टच्या समोर जे काही लर्निंग आवर्स, त्याच्यानंतर लॅब आवर्स दिलेले आहेत, त्याच्यानंतर तुम्हाला क्रेडिट दिलेलं आहे त्या सब्जेक्टला, तर हे क्रेडिट सिस्टीम बेस्ड सब्जेक्ट तुम्हाला के स्कीम मध्ये आहेत। त्यानंतर थर्ड बघा, विद्यार्थ्यांकरिता विषयाचे आकलन व परीक्षा देणे सुकर होण्याच्या दृष्टीने ह्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी आणि मराठी ह्या दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला पॉलिटेक्निक करता येते, ठीक आहे। तुम्हाला कोणत्या लँग्वेजमध्ये करायचं आहे तसं तुम्ही कॉलेजमध्ये तो फॉर्म भरायचा असतो आणि तुम्हाला इंग्लिश मीडियममध्ये करायचं आहे का मराठी मीडियममध्ये करायचं आहे, ठीक आहे, हे तुम्ही ते फॉर्म भरून या दोन्हीपैकी एक मीडियम घेऊ शकता आणि त्याच्यामध्ये तुम्ही हे शिक्षण पॉलिटेक्निकचं घेऊ शकता। त्यानंतर हे अतिशय महत्त्वाचं आहे, आय स्कीम मध्ये ही स्कीम नव्हती, ठीक आहे, पण के स्कीम मध्ये हे इंग्रजी आणि मराठी म्हणजे इंग्लिश आणि मराठी हे दोन्ही लँग्वेज इन्क्लूड केलेले आहेत। त्यानंतर 4 नंबर बघा, विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेण्याकरिता मार्ग बदलणे तसेच पूर्ण केलेल्या शिक्षणाच्या टप्प्यानुसार योग्य रोजगार संधी उपलब्ध व्हावी या दृष्टिकोनातून मल्टिपल एंट्री, ठीक आहे, हा कन्सेप्ट खूप महत्त्वाचा आहे। मल्टिपल एंट्री आणि मल्टिपल एक्झिट असं हे दिलेलं आहे, ठीक आहे। तर ह्याची तरतूद या के स्कीम मध्ये केलेली आहे। म्हणजे जर विद्यार्थी समजा म्हणजे फर्स्ट इयर त्याचा कंप्लीट झालेला असेल तर त्याला सर्टिफिकेट ऑफ व्होकेशन हे सर्टिफिकेट या नावाने त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे। त्यानंतर त्याचं सेकंड इयर म्हणजे द्वितीय वर्ष जर कंप्लीट झालं तर त्याला डिप्लोमा इन व्होकेशन, ठीक आहे, हे सर्टिफिकेट मिळणार आहे। म्हणजे या स्कीम मध्ये असा सिलेबस डिझाईन केलेला आहे, एखाद्या विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरच कंप्लीट केलं समजा आणि त्याच्या काही अडचणी असतील, काही प्रॉब्लेम्स असेल आणि त्याला जॉब वगैरे करायचा असेल तर या सर्टिफिकेट घेऊन तो कंपनीमध्ये वगैरे जॉब करू शकतो, किंवा सेकंड इयर नंतर त्याला करायचं असेल तर सेकंड इयरचं सर्टिफिकेट घेऊन तो करू शकतो, ठीक आहे। पहिलं हे आय स्कीम मध्ये नव्हतं, के स्कीम मध्ये या फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेल्या आहे MSBTने, ठीक आहे। मग त्याच्यानंतर हे लास्ट तृतीय वर्षांती म्हणजे थर्ड इयर तुमचा कंप्लीट झाल्यानंतर डिप्लोमा इन इंजिनिअरिंग हे सर्टिफिकेट तुम्हाला मिळणार आहे आणि त्या सर्टिफिकेटवरती वेगवेगळ्या इंडस्ट्रीजमध्ये
किंवा गव्हर्नमेंट सेक्टरमध्ये, प्रायव्हेट सेक्टरमध्ये, या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये तुम्हाला जॉबच्या ऑपॉर्च्युनिटी खूप साऱ्या आहेत. ठीक आहे, तुमची कोणती ब्रँच आहे त्याच्यावरती ते डिपार्टमेंट डिपेंड आहेत. तर तुम्हाला जे सेंट्रल गव्हर्नमेंटचे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंट आहेत, जसं रेल्वे आहे, DRDO आहे, इस्रो आहे, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला डिप्लोमा झाल्यानंतर जॉब करता येतो. ठीक आहे, तर हे मल्टिपल एंट्री मल्टिपल एक्झिट हा कन्सेप्ट के स्कीम मध्ये त्यांनी राबवलेला आहे. त्यानंतर फिफ्थ बघा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टिकोनातून मंडळाने खालील नमूद उपक्रमाचा विषयाचा समावेश केलेला आहे. म्हणजे विद्यार्थ्यांचं सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. ठीक आहे, ओव्हरऑल ऑल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे त्याची, त्यानुसार हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. आता ह्याच्यामध्ये नवीन सब्जेक्ट त्यांनी कोणकोणते ऍड केलेले आहेत या के स्कीम मध्ये. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न होते, सर हे के स्कीमचा सिलेबस आलेला आहे पण ह्याचे जे रूल्स आणि रेग्युलेशन्स काय आहेत हे बऱ्याच विद्यार्थ्यांना आतापर्यंत माहिती नव्हते. ठीक आहे, तर त्याच्यामुळं आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून जे के स्कीमचे रूल्स आणि रेग्युलेशन्स आहेत ते तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न करत आहे. तर नवीन सब्जेक्ट याच्यामध्ये कोणकोणते आलेले आहेत. सोशल अँड लाईफ स्किल हा सब्जेक्ट तुम्हाला ऍड केलेला आहे. फायनान्शियल लिटरसी हा सब्जेक्ट तुम्हाला नवीन ऍड केलेला आहे. युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू हा सुद्धा सब्जेक्ट तुम्हाला ऍड केलेला आहे. आणि त्यानंतर उन्नत महाराष्ट्र अभियानातील उद्देशानुसार स्थानिक गरजांना अभ्यासून त्यावरील तंत्रज्ञानावर आधारित योजनावर काम करण्याच्या संधी, जे उन्नत महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे त्याच्या अंतर्गत कोणकोणते नवीन तंत्रज्ञान, म्हणजे तुम्ही ज्या सब्जेक्टमध्ये ज्या ब्रँचमध्ये तुम्ही डिप्लोमा केलेला आहे त्याच्यावरती तुम्हाला एखादं नवीन म्हणजे इक्विपमेंट, म्हणजे नवीन तंत्रज्ञानाच्या आधारावर एखादा इक्विपमेंट तुम्हाला तयार करता येते का, आणि ते आपल्या उन्नत महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ते आपल्याला वापरता येते का. ठीक आहे, हे सुद्धा ह्या सिलेबसमध्ये तुम्हाला त्याचा सुद्धा इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर सामाजिक सामुदायिक सेवेचा पर्याय म्हणजेच NSS या सर्व बाबीचा या अभ्यासक्रमामध्ये तरतूद केलेला आहे. आता NSS म्हणजे तुम्हाला प्रश्न पडला असेल, म्हणजे जे सामाजिक कार्य आहे, ठीक आहे, स्वच्छतेचा असेल किंवा एखादा पर्टिक्युलर एरिया आपल्याला त्या ठिकाणी स्वच्छ करायचं असेल किंवा एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन आपल्याला सामाजिक कार्य करायचं, स्वच्छ करायचं असेल किंवा झाडं लावायचे असतील, हे सुद्धा या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेलं आहे. त्यानंतर योगा हेल्थ अँड वेलनेस या विषयाचा सुद्धा के स्कीम मध्ये सिलेबस त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. ते सब्जेक्ट दिलेले आहे आणि त्याच्यासाठी काही मार्क्स पण त्यांनी ठेवलेले आहेत. त्यानंतर पर्यावरण संवर्धन संबंधित ह्याचं सुद्धा तुम्हाला एन्व्हायरमेंटचं तुम्हाला नॉलेज असायला पाहिजे. त्याच्यासाठी हा सुद्धा सब्जेक्ट याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे. पर्यावरणाचं सगळ्यात महत्त्वाचा सब्जेक्ट आहे हा, कारण की बघा आत्ताच तुम्ही आपला जस्ट ह्या आत्ताच्या उन्हाळ्यामध्ये किती म्हणजे जास्त गरमी होत होती, तर हे कशामुळे होत होती, म्हणजे झाडं सध्या म्हणजे आपण जे काही झाडं आहेत ते जास्त लावले पाहिजे आणि जे ऑलरेडी झाडं होते त्याचं संरक्षण आपण करायला पाहिजे. हे सुद्धा सामाजिक ज्ञान आपल्याला असायला पाहिजे, म्हणून हे सुद्धा पर्यावरण हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला या स्कीममध्ये ठेवलेला आहे. त्यानंतर भारतीय ज्ञान परंपरा, म्हणजेच याला इंग्लिशमध्ये आपण इंडियन नॉलेज सिस्टीम म्हणतो. आता या विषयाचा इंडियन नॉलेज सिस्टीम यालाच आपण शॉर्टकटमध्ये म्हणजे याचं ॲब्रिव्हिएशन IKS म्हणतो. तर या विषयाचा आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये असे बरेच या स्कीममध्ये बऱ्याच सब्जेक्टमध्ये हे IKS सिस्टीम आणि त्याचे काही पॉइंट्स इन्क्लूड केलेले आहेत. त्यानंतर लोकशाहीची मूल्य रुजवण्यासाठी भारतीय संविधानावर आधारित इसेन्स ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन या विषयाचा सुद्धा याच्यामध्ये समावेश केलेला आहे. आता भारतीय संविधान हे कसं जे आर्ट्स आहेत, बाकीचे ब्रँचचे विद्यार्थी आहेत, ठीक आहे, बाकीचे ज्या फील्डचे विद्यार्थी आहेत त्यांनाच असायचं हे. तर तुम्हाला एक पूर्ण याचा काही पेपर वगैरे नाही, फक्त तुम्हाला हे नॉलेज असायला पाहिजे. ठीक आहे, भारतीय संविधान काय आहे त्याच्यासाठी हा सब्जेक्ट तुम्हाला ठेवलेला आहे. त्यानंतर कामाचे योग्य नियोजन करण्यात यावे, तसेच उद्योजक होण्याकरिता प्रेरणा मिळावी या दृष्टिकोनातून मॅनेजमेंट हा सब्जेक्ट सुद्धा तुम्हाला ठेवलेला आहे. म्हणजेच या मॅनेजमेंटमध्ये तुम्हाला काय लर्न करायचं आहे, इंडस्ट्री कशी चालते एक. ठीक आहे, जर आपल्याला भविष्यामध्ये हे इंजिनिअरिंगचं किंवा डिप्लोमाचं नॉलेज घेऊन, हे ज्ञान घेऊन तुम्ही इंजिनिअरिंगचं नॉलेज घेतलात आणि तुम्हाला जॉब करायचं नसेल, तुमचा स्वतःचा व्यवसाय तुम्हाला उभा करायचा असेल, तर तुम्हाला एखादी कंपनी कशी चालते, त्याच्यामध्ये कोणकोणते स्टेजेस आहेत, ठीक आहे, तर या सगळ्या गोष्टीचा जो अभ्यास आहे या मॅनेजमेंट सब्जेक्टमध्ये तुम्हाला शिकायला मिळते.
त्यानंतर जे विषयाचे आकलन, प्रेझेंटेशन स्किल म्हणतो आपण, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला वेगवेगळे सेमिनार्स तुम्हाला म्हणजे या स्कीम मध्ये तुम्हाला ते त्याचा सिलेबस दिलेला आहे. याच्याने काय होते तर आपली जे बोलण्याची स्किल आहे, ठीक आहे, एखादा टॉपिक समजून सांगण्याची जी स्किल आहे त्याला आपण प्रेझेंटेशन स्किल म्हणतो, ही स्किल तुमची वाढते, ठीक आहे. तर जे काही तुम्ही कॉलेजमध्ये सेमिनार वगैरे देता तर ते म्हणजे व्यवस्थित तुम्ही द्यायला पाहिजे, म्हणजे तुम्हाला इथून एक स्किल शिकता येते, ठीक आहे. तर त्याला प्रॅक्टिकलच आहे, त्याला काय नाही असं त्याला नेग्लिजिबल न करता ते सिरियसली तुम्ही हे करायला पाहिजे. त्यानंतर टेक्निकल स्किल जे आहेत तर आपण मॅक्झिमम तर याच्यामध्ये तुम्हाला के स्कीम मध्ये म्हणा किंवा पॉलिटेक्निकला म्हणा सगळे टेक्निकल सब्जेक्ट आणि टेक्निकल स्किल वेगवेगळ्या सब्जेक्टचे शिकवल्या जातात. तर मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मायक्रो प्रोजेक्ट असेल, त्याच्यानंतर मेजर प्रोजेक्ट असेल, त्यानंतर वेगवेगळे तुमचे प्रोजेक्ट्स असतील प्रत्येक सब्जेक्ट वाईज, ठीक आहे. तर ते सुद्धा तुम्ही तुमची एखादी नवीन स्किल वापरून जर तयार केलात तर नक्कीच तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा होईल. त्यानंतर बघा नेक्स्ट जे आहे, औद्योगिक क्षेत्रात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टीने औद्योगिक प्रशिक्षण, इंडस्ट्रियल ट्रेनिंग या आधीच्या अभ्यासक्रमामध्ये 6 आठवड्याच्या कालावधीचा होता. म्हणजे जे आय स्कीम मध्ये आहे ह्या इंडस्ट्रियल ट्रेनिंग फक्त 6 आठवड्याचं होतं, पण या के स्कीम मध्ये त्यांनी 12 आठवड्याचं केलेलं आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग कधी होते, तर जेव्हा तुमची 4th सेमिस्टरची एक्झाम होते आणि जे काही तुम्हाला सुट्ट्या असतात त्या सुट्ट्यामध्ये हे इंडस्ट्रियल ट्रेनिंग असते. तर ही ट्रेनिंग तुमची वाढवलेली आहे, म्हणजे तुम्हाला इंडस्ट्रीचं नॉलेज सेकंड इयर झाल्यानंतर यायला पाहिजे, म्हणून हे ट्रेनिंगचा जो कालावधी आहे ते वाढवण्यात आलेला आहे. त्यानंतर तुमचा ताण कमी व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून जसं फर्स्ट इयरला बेसिक सायन्स आहे फर्स्ट सेमिस्टरला आणि फर्स्ट इयर सेकंड सेमिस्टरला अप्लाइड सायन्स आहे, या 2 विषयांचे पहिल्याच्या स्कीम मध्ये एमसीक्यू होते, पण त्याच्या अगोदरच्या स्कीम मध्ये थेअरीचा पेपर लिहायचा होता. तर हे ऑनलाईन एमसीक्यू चे पेपर तुम्हाला ठेवलेले आहेत. त्यानंतर जे एंड सेम थेअरी एक्झाम आहे, एंड सेम थेअरी एक्झाम हे काही विषयाला काही प्रॅक्टिकलचे विषय आहेत आणि काही थेअरीचे विषय आहेत, म्हणजे त्याचं एंड सेम थेअरी एक्झाम म्हणजे तुम्हाला 70 मार्काचा 3 तासाचा पेपर आणि मेकॅनिकल ब्रँच असेल तर 70 मार्काचा 4 तासाचा पेपर, ड्रॉइंगचा पेपर असेल तर, ठीक आहे. तर असे सब्जेक्ट वाईज तुम्हाला ते आवर्स दिलेले आहेत. सिव्हिलला एक सब्जेक्ट असतो ड्रॉइंगचा, ठीक आहे, त्याला पण 4 तास असतात, पण बाकी सगळे ब्रँचेसचे जे सब्जेक्ट आहेत त्याला 3 तासच असतात. त्यानंतर टेस्ट एक्झाम मध्ये तुम्हाला इथं तुम्हाला बघा तुमच्या दर सेमिस्टरला ज्या टेस्ट आहेत त्या 2 टेस्ट होतात आणि एक टेस्ट जी आहे 30 मार्काची, दुसरी टेस्ट 30 मार्काची, त्या दोन्हीचं ॲव्हरेज काढून त्या पर्टिक्युलर सब्जेक्टचे तुम्हाला 30 पैकी मार्क दिल्या जातात. त्यानंतर आणि या स्कीम मध्ये जे प्रत्येक सत्र आहे म्हणजे प्रत्येक सेमिस्टर जे आहे ते 20 ते 22 क्रेडिट्स आहे आणि जर आपण 3 वर्षाचं जर म्हणलो किती क्रेडिट असतील तर तुम्हाला 120 ते 132 क्रेडिट्स तुम्हाला 3 वर्षासाठी हे क्रेडिट्स आहेत, ठीक आहे. तर अजून बऱ्याच विद्यार्थ्यांना इथं सुद्धा कन्फ्यूज होते. पदविका म्हणजे लक्षात ठेवा, पदविका म्हणजे डिप्लोमा आणि पदवी म्हणजे डिग्री, म्हणजे आता तुम्ही पदविकेला आहात म्हणजे डिप्लोमा करत आहात आणि जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला जाल त्याला आपण पदवी म्हणतो, ठीक आहे. मग त्यानंतर डिजिटल मीडिया म्हणजेच ह्याचा सुद्धा प्रभावीपणे वापर करून या सिलेबसमध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा इथं तुम्हाला सेल्फ लर्निंग असेसमेंट, त्यालाच आपण SLA म्हणतो, हे अगोदरच्या स्कीममध्ये हा कन्सेप्ट नव्हता. तर विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करायला पाहिजे. एखादा समजा नवीन टॉपिक आहे तर तो नवीन टॉपिक तुम्हाला म्हणजे सेल्फ असेसमेंट करून तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता म्हणजे काय कराल, समजा एखाद्या सरांनी तुम्हाला एकदा टॉपिक दिलं तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा नेटवरनं जे तुमच्याकडे मोबाईल आहे अँड्रॉइड मोबाईल त्याच्यावरती तुम्ही गुगलवरती जाल, तो टॉपिक सर्च कराल, त्याचे काही जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत ते पॉईंट्स काढाल, मग त्याचं ॲप्लिकेशन्स काय आहे, ते कशासाठी आपण यूज करतो, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय, हे सगळं तुम्हाला स्वतः करायचं आहे. ते त्यालाच म्हणतो आपण सेल्फ लर्निंग असेसमेंट. तर या स्कीममध्ये हा सुद्धा कन्सेप्ट आहे. त्यानंतर अजून एक महत्त्वाचं म्हणजे आता हे जे 3rd इयरला एमर्जिंग ट्रेंड्स इन रिस्पेक्टिव्ह प्रोग्राम, तर तुम्हाला जे एमर्जिंग ट्रेंड्स म्हणजे तुमची जी ब्रँच आहे त्या ब्रँचमध्ये सध्या इंडस्ट्रीमध्ये कोणकोणत्या टेक्निक्स यूज केल्या जातात त्याला आपण एमर्जिंग ट्रेंड्स इन रिस्पेक्टिव्ह प्रोग्राम म्हणजे पर्टिक्युलर ब्रँचमध्ये
तर ते काय काय बदल होत आहेत आणि कोणतं तंत्रज्ञान त्या कंपनीमध्ये आपण वापरतो, ह्याचा अभ्यास तुम्हाला या सब्जेक्टमध्ये म्हणजे थर्ड इयरला तुम्हाला हा सब्जेक्ट असेल, त्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला तो करता येते. त्यानंतर बघा, नॅशनल क्रेडिट फ्रेमवर्क गाईडलाईन्स नुसार मंडळाने क्रेडिट ॲक्युम्युलेशन सिस्टीम NAD नॅशनल अकॅडमिक डिपॉझिटरी अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, त्यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये ABC म्हणतो, तर ह्याच्यानुसार हा सिलेबस डिझाईन केलेला आहे. आणि तुम्हाला जेवढ्या काही विद्यार्थ्यांना जे लागतं पॉलिटेक्निकला ते सगळ्याचा या सिलेबसमध्ये इन्क्लूड केलेला आहे. आता मेन म्हणजे हे ABC अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट, तर तुम्हाला हे जे पूर्ण तुमचा डिप्लोमा कंप्लीट झाला ना, जे आपण इथं बघितलं होतं आता 120 ते 132 क्रेडिट, ठीक आहे, तर हे तुम्हाला तुमचं पूर्ण डिप्लोमा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला याचं एक सर्टिफिकेट ऑनलाईन जनरेट होते आणि त्या सर्टिफिकेट मध्ये म्हणजे ते तुमचं लॉग इन ID आणि पासवर्ड दिल्यानंतर तुम्हाला डिप्लोमाला 3 वर्षामध्ये एकूण किती क्रेडिट मिळालेले आहेत, ठीक आहे, ते क्रेडिट तुम्हाला तिथं दिसतात. आणि जर समजा तुम्हाला ह्या क्रेडिटचा म्हणजे तुम्हाला दुसरीकडे समजा भविष्यामध्ये हायर एज्युकेशन घ्यायचं आहे, तर ते क्रेडिट एका संस्थेमधून म्हणजे तुम्ही आता डिप्लोमा ज्या कॉलेजमध्ये केलात त्या कॉलेजमधून दुसऱ्या कॉलेजमध्ये ते क्रेडिट्स तुमचे ट्रान्सफर करता येतात. तर हा आहे पूर्ण तुमचा के स्कीमचा सिलेबस, ठीक आहे. आणि हे के स्कीमचे पूर्ण आपण डिटेलमध्ये वैशिष्ट्य काय काय आहेत हे डिटेलमध्ये आपण बघितलेलं आहे. तर मी तुम्हाला मॅक्सिमम ह्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी समजून सांगण्याचा मॅक्सिमम प्रयत्न केलेला आहे. जरी समजा तुम्हाला एखादा पॉईंट समजला नसेल किंवा ह्याच्यामध्ये अजून तुमचे काही डाऊट्स असतील तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमचे कमेंट करून प्रश्न विचारा. नक्कीच मी त्या कमेंट्सला उत्तर देईल. आणि जर समजा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या पॉलिटेक्निकच्या मित्रांना या व्हिडिओची लिंक शेअर करा. आणि या यूट्यूब चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे जे MSBTचे जे नवीन अपडेट्स आहेत ते आपल्या या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मिळत जातील. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.